आज पोराची शाळा सुट्टी आहे म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटायला लागले. महिला सगळ्यांनी यायचं बरं का. तमाशा होता हो शपथ. नमस्कार मित्रांनो, NRS कॉमेडी शो वरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे पाळगं घेऊन. याला कोयता म्हणतोय आम्ही, आमच्या भाषेत पाळगं म्हणतोय. पाळगं घेऊन नदीकडे आलेलो आहे लाकडं तोडण्यासाठी. तर लाकडं का तोडणार आहे मित्रांनो, तर त्याला कारण आहे बेळगाव आणि चंदगड कर्यात भागातला सगळ्यात मोठा माही म्हणजे भावेश्वरी देवी माही, मोहंदगाव भावेश्वरी देवीचं माही होणार आहे 13, 14, 15 तारखेला. तर त्यासाठी पाहुणे पै गावाकडे येणार, घरी येणार आणि बकरं बिकरं आपण कापून मस्तपैकी मटणाचं जेवण बनवतोय. देवीला बकरं लागते, मग बकरं आपण मारून देवीला पण आणि येणाऱ्या पाहुण्यासनी पण त्या मटणाचा स्वाद आपण देतो. तर त्यासाठी मटण शिजण्यासाठी थोडं टाइम लागतं आणि त्यासाठी लाकडं भरपूर लागतात. म्हणून आपण लाकडं तोडण्यासाठी नदीकडे आलेला आहे. आणि आज आपण लाकडं कसं तोडणार आहे, झाडात चढून चढून, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोण आमच्या चॅनलवर नवीन आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पूर्ण व्हिडिओ बघण्यात काही मजा नाही मित्रांनो. आणि चला सुरुवात करूया आता, वेळ घालवायला नको. यांना रे हात चढायला. चढणार की सोडणार आहे. ನಿಂಗಿದು ಬೇಕಿತ್ತ ಮಗನೇ. कुठं आहे रे ते वाळल्याला? आईला कसं आहे? हा तिथं एक आंब्याचं वाळले, त्या आंब्याच्या झाडा चढायला येते, टेन्शन नाही. हे वरचा गावणार काय, वर चढतो की गावत आहे. हो हो लय अवघड काम आहे, सोपं नाही दिसतंय थोडं झाडात चढणं. लय दिवस झालो
सगळ्या झाडांनी चढले मी मग माझ्या गावातल्या. खरं लय दिवस झाले, लय त्रास होते. धाव लागते बघा, व्यायाम नाही शरीराला. हा काय कुठं हे खालचं ना मग त्या पलीकडच्या फांदीवर 2-3 आहेत. चढणार की तिथं त्या झाडावर, त्या फांदीवर चढणार. जरा लागला रे. हा हा बिल्ल्या बिल्ल्या चेचल्या. दोन लाकडं भेटलेली आहेत एका फांदीवर. हे बघा, असली लाकडं सोडायची नाही. आता ह्या फांदीवर 1-2 आहेत. चढणार तिथं पण चढणार, ते पण काढणार. तुला खालती जातो थांबा ह्या फांदीवर. फांदीवर चढायला येत नाही वाटतं रे समर्थ. ते 2 लाकडासाठी लय त्रास होणार मित्रांनो. तिथं वरती 2 आहेत. खरं त्या फांदीवर आता चढलो बघा, त्याच्यापेक्षा जरा रिस्क आहे. त्यामुळे मला पण जरा भरपूर वर्ष झालं झाडात चढून डेअरिंग होत नाही आहे. केलं तर होणार डेअरिंग, खरं 2 मुलं बाळ आहेत मला, त्यामुळे रिस्क एवढा घ्यायचा बरोबर वाटत नाही मला. चला दुसऱ्या झाडात बघूया. आता ह्या झाडातला विषय गोल करतो. आणि हे बघा, एवढं झाड चढायला लागते, उतरायला लागते. हा सगळ्यात महत्वाचं, माझ्या गावाला जंगल मोठ्याच्या मोठं जंगल आहे. खरं मी जंगलात कधी लाकडं तोडलेलं नाही हो मित्रांनो. हे बघा, एका झाडात भेटल्यात थोडीफार. आता दुसऱ्या झाडात चढत आहे. आणि हे झाड छोटं आहे त्यामुळे त्या झाडा एवढी रिस्क नाही. चप्पल काढलो, चढलो. तिथं सुरुवातीलाच एक आहे, ते कडाक्षीर मोडते का नाही बघूया. वायर आहे, रिस्क आहे. हळूहळू ते पायानंच मोडून टाकलेलं आहे बघा. इकडे ह्या फांदीवर एक आहे, ते पण मोडण्याचा प्रयत्न आपण करूया. लई पुढे गेलं की फांदी पुडक्यातनं कट होईल, त्यामुळे लय पुढे जाण्याचा रिस्क घेत नाही. हे बघा, हे पण वाढले. मुंग्या 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 हमला करा लागलेत. मग ते मोडणार का रे? मी पुढे गेलो तर फांदी मागणं मोडणार रे. नको, जास्त रिस्क नको. मुंग्यांचा हमला जोरात. ते जरा वाळलेलं तेवढंच तुटलं नाही, वल्ल पण तुटून आलेलं आहे. राहू दे, तेवढ्याने झाडाला काय परिणाम पडणार नाही. तिथे काही थांबा. खरं इथं मुंग्या उठल्यात, त्यामुळे तिकडे जायच नाही. आता इथं भरपूर मुंग्या उठल्यात ह्या फांदीवर. आंब्याच्या झाडात लय मुंग्या असतात, लय म्हणजे लय. या झाडातली लाकडं बऱ्यापैकी संपलेले आहेत. आणि असंच एक 10-12 झाडं हुडकल्यानंतर एक मस्तपैकी भारा होतोय. आणि ते भारा घालायचं लांब लचक
आणि डोक्यावरनं आपण नेत नाही, गाडी आलेला इथं आमच्या बरोबर, त्यामुळं टेन्शन नाही. हे बघा 2 झाडावरची लाकडं किती झालेली आहेत. एक वल्ल आलेला आहे आणि हातावर हे बघा मुंग्या, हे बघा फेरा लागलेत. चला नेक्स्ट. इथे काय, इथे काय, तिथे काय, छोट्या छोट्या झाडात आहेत बाबा लाकडं मिळा लागल्यात. एखादा भारा होतोय, समाधान वाटा लागले. मोडून घेतो ते. चप्पल असू दे घे, काय एवढा रिस्क नाही. वर व्यवस्थित दाखव. काय पाण्यात जात नाही घे. तिकडे त्या ह्याच्यावर एक आहे, तिकडे एक आहे. थांब गावती का बघतो. गावत नाही वाटत रे. गावताय, गावताय, गावला. इथं भरपूर लाकडं आपल्याला भेटलेले आहेत मित्रांनो. मी लय मोठमोठ्या झाडात चढलोय,
खरं आता ह्या वयात होत नाही मित्रांनो. अगोदरची माणसं सांगायचीत हुंबाड्यासारखं काम करत जाऊ नकोस, पुढे मोठं झाल्यावर त्रास होतोय. ते खरं आहे मित्रांनो. बारक्या वयात जे काही लोक सांगतात ते ऐकायचं, कारण की त्यांना अनुभव आलेला असतोय म्हणूनच ती सांगत असतात. आता बघा ही झाडं चढणं मला कायच किरकोळ होतं हो. तर आता ही झाडं चढणं मला जंगलात चढल्या हे काय म्हणतात ते एक मोठं डोंगर पालथी घातल्यासारखं वाटतंय मित्रांनो. हे पायऱ्यानं तोडायला पाहिजे खालनं वाळले. इथे होते की रे. बघा एवढी लाकडं गावलेली आहेत. आता जाऊया आपण दुसऱ्या झाडाकडे. मित्रांनो किती मोठा मासा आहे बघा इथं. ते बघा ही शपथ गेलं रे. हो बघा आला आला बघा. ही शपथ किती मोठा आहे हो. दांडगाच्या दांडगा आहे बघा. मगरी सारखं दिसायला लागले हो. ही शपथ हो तोंड वर काढलेलं. अरे कुठे गेला. हा आला बघा इकडे. गेलं ते पुढे खेळायला लागले उन्हात. केवढा मोठा मासा होता हो. ही शपथ. हा समर्थ केवढा मोठा होता रे. वांड होत वांड. तर मित्रांनो आलेलं आपलं काम पण झालेलं आहे आणि मोठा मासा बघून दिल खुश झालेला आहे मित्रांनो. खायला तर गावलं नाही खरं नदीत तर दिसलेला आहे. मस्त वाटलेला आहे मित्रांनो. तर चला आपल्या कामाला लागूया. भारा बिरा बांधायला चालू करूया. नाहीतर आणि एक 2-4 झाडं बघूया. आणि 1-2 भारा होते का बघूया. टोटल एक झालेला आहे असं वाटतंय आता भारा. आणि एक भारा होती का बघूया. 2 भाऱ्यात आमची माही तर्राट होणार. मस्त होणार माही. हा आणि माहीला सगळ्यांनी यायचं बरं का. पत्ता सांगतो नीट ऐकून घ्या. चंदगड तालुका कामेवाडी गाव दड्डी हत्तरकीवरनं डायरेक्ट येत आहे कोल्हापूरवरनं येताना. आणि इकडे चंदगडवाल्यांना सगळं माहित आहे. आणि इकडे बेळगाववाल्यांना तर भावेश्वरी देवीचं मंदिर माहित आहे. तिथं आल्यानंतर कामेड विचारला तर माझं घर तुम्हाला 100% सांगणार. यायचं यायचं म्हणजे यायचं. तर चला कामाला लागूया आपण. आवाज मार आवाज मार बाहेर. इथं 2 मासे दिसलीत मित्रांनो. डेंजर डेंजर मासा आहेत. लय म्हणजे लय डेंजर मासा होती तर इथं. आता पोराला धर म्हणतोय पोरगा. कसं धरणार हो पाण्यातलं मासा ते. हा
डेंजर आहेत दोन. ते आलो आलो तिकडे बघ. ते ते पाण्यात चालले बघ तिथं. ते मगाचा मासा बारका आहे तो तिकडे चालला बघ परत. हे कॅमेऱ्यात दिसना ते. मित्रांनो आता एक भाऱ्याची जुळणा झालेली आहे आणि दुसरा भारा होतोय का बघूया, नाहीतर एकच भारा मोठं करूया. कारण की ह्या झाडात एक मोठंच्या मोठं दिसालंय मला वाळल्याला, आणि तिथे एक म्हणजे ह्या झाडात 2 आहेत आणि पुढच्या झाडात एक 2-3 दिसाल्यात. ते झाडात चढल्याशिवाय कळत नाही किती होणार अंदाजे, त्यामुळे बघूया ह्या झाडात चढतो. कसं चढतोय बघा अनेकदा मित्रांनो. इथनं जरा जवळनं दाखवण्याचा प्रयत्न करालोय. आणि ह्यो झाड पूर्ण नदीत आहे आणि ह्याच झाडाच्या खालची एवढी मोठी मोठी 2 मासं तुम्हाला दाखवतोच बघा व्हिडिओ मध्ये. लय डेंजर मासं होती. तर चढतो बघा आता ह्या झाडात. हे बघा पाण्यात आहे पूर्ण नदी. हे बघा पाणी खाली आणि वर झाड असं गेलंय, त्यामुळे नदीतच झाड असणार आहे. आणि मी चढल्यावर नदीतच असणार आहे. मी उडी बिडी मारलो तर नदीतच पडणार. सॉरी, पडलो तर नदीतच पडणार. उडी मारलो तर नाही. उडी कशाला मारू. हा बघा आता चढलो. चढल्या चढल्या एक गावलं खरं मोडं ना, तर ते राहू दे. आणि आमच्या नदीला मगर आहे. मगरीचं वारंवार त्रास चालूच आहे आमच्या गावाला आता सध्या. तर समोर पुढे येऊ नकोस, लांबनच दाखव. आणि अनेकदा बघतो मी नजारा कसं दिसते. मस्त वाटतंय नजारा, झाडात चढून नदीचा नजारा. भरपूर दिवसांनी हा आनंद मी लुटत आहे मित्रांनो. तर तुम्हाला कसं वाटत आहे कळवा. फोटो काढतो समर्थ एक मस्तपैकी. फोटो काढ की एक मस्तपैकी जरा. आता फोटोशूट पण झालेलं आहे आपलं मस्तपैकी आणि मस्त वाटलं हो एवढेच. तर इथं एक लाकूड आता मोडतो थांबा. लाकडाचं लक्षच गेलंय लाकडाकडचं. तर आधी लाकडं मोडूया, कारण की आपल्याला माहीला लाकडं लागणार आहेत. रिस्क आहेच खरं. रिस्क आहे तो इश्क आहे, वरना क्या. गेलं एक फांदी गेलं बघा नदीत. डिस्टर्ब झालं माशांना. हाय 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 हाय. ते काय नदीत गेलं नाही. हा बघा मी काय म्हटलेलो, झाडात चढल्याशिवाय लाकडं किती गावणार आहेत कळत नाही. आता ह्यो फांदी खालनं दिसत नव्हता, आता त्यो दिसा लागलाय आणि त्यो दिसा लागलाय. म्हणजे झाडात चढल्यावर लाकडं गावतात. इथे एक आहे बघा. तर ह्याच्यासाठी वर चढतो. पडलो तरी पाण्यात पडतोय, काय रिस्क नाही इथं. हा एवढंच, खालच्या फांदीवर पडलो तर थोडं रिस्क आहे, मार लागू शकते. आणि आपण एवढं छोट्या मोठ्या रिस्कला भेट नाही हो. गेलं असतं बघा हे पण पाण्यात, मोडून वाया झालं असतं. हा तिकडे जाऊया. अजून वर आहे, अजून वर नाही. आता जाऊया खाली. असं असते बघा, रिस्की काम करायला लागते हो. काय करणार, जोपर्यंत लगीन नाही तोपर्यंत तुम्ही काही पण करा. खरं एकदा लगीन झालं, संसाराला लागला तर इकडे फिरव बाबा. ह्या लाकडाला दाखव कुठं जाऊन आणायला लागते बघा लाकूड नदीकडे आलं तर. हे काम मीच करू शकतो. दुसरी एवढं माझ्यावर रिस्क कोण घ्यायला तयार नसतात. हे फांदी मोडला तर लाकूड जाणार हो, त्यामुळे रिस्क घ्यायचं नाही. फांदी व्यवस्थित. हा बघा केवढा रिस्क आहे बघा. बघा केवढा रिस्क आहे बघा. हे बघा अर्ध लाकडं इथं पाण्यातच चालल्यात. असं पायात बॅलन्स करून करून लाकडं व्यवस्थित सांभाळून बाहेर काढावं लागते पाण्यातलं. आणि इथं जरास बॅलन्स चुकला की खेळ संपला. आधीच मगर आहे नदीत, मगर खाऊनच टाकते. मग मगरीच्या पोटाला आपण आहार बनतो. मग बघा केवढा रिस्क आहे बघा. अजून ह्याला बाहेर व्यवस्थित काढच तो रिस्क होता. आता निघाला तो बाहेर, रिस्क गेला. आता इथं आणि कुठं तर दिसत होतं इथं आहे.
त्या फांदीवर जायला पाहिजे आता. तर आपल्या आवाजाने मासं वर यायचं बंद झालेलं आहेत, कारण की आमचा खेळ सगळा नदीत चाललाय. त्यामुळे मासं इथनं पळालीत सगळी. कुठे पळालीत काय माहीत. खरं दांडगं मासा आहेत थोडा. मासं बघून डोकं फिरलंय माझं पण, माझ्या पोराचं पण. हे बघा, आता माही पार पडतंय एवढ्या लाकडावर. आता राहिलं ते आपल्या संसाराचं. एक भाऱ्यावर आपली माही दणदणीत पार पडतंय. आता संसारासाठी लाकडं गोळा करायला पाहिजे अजून. तर आणि एका झाडावर चढणार आहे आपण, दाखवतो. तर समर्थ, एखादा फोटो होऊ दे की मस्तपैकी झोपल्याला झाडावर. पाणी आणलं नाही मित्रांनो, तहान लागलेले आहे जोरात. त्यामुळं काय करू काय कळत नाही आहे. आता काढलेली तेवढीच लाकडे घेऊन घरला जाऊ काय असं वाटायला लागले. एवढं जोरात तहान लागलेलं आहे आणि संध्याकाळी परत येऊ काय असं वाटायला लागले. तर विचार जोरात चालू आहे, काय करू काय करू. पाणी आणलो असतो तर 2 भारं केलो असतो, खरं पाणी नाही मित्रांनो. त्यामुळे घरला जाऊन येतो संध्याकाळी परत. आता भारा घालूया चला. भारा कसा घालतोय तो पण बघा. थांबा, जाऊ नका एवढ्यावरच, आणि सपोर्ट करत जावा. माझ्यासारख्या माणसाला अवश्य सपोर्ट करा मित्रांनो. हे दाखवायचं मजा आहे काय, मजा वाटते काय हे दाखवायचं. आज पोराची शाळा सुट्टी आहे म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटायला लागले मित्रांनो. नाहीतर हे व्हिडिओ तुम्हाला बघायला सुद्धा भेटला नसता. आणि आपली चंदगडी भाषा आपणो, मी काय म्हणलोय, आज माझ्या पोराचं शाळा सुट्टी आव म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बघूस भेटू लाव. नाहीतर तुम्हाला हा व्हिडिओ बघूस भेटणार नाव. त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करून घ्याव आणि माहीला याव. आमच्या गावात, माझ्या गावात यावा. हा, माहीला यावा. हा, आता भारा कसं घालतात ते दाखवतो. कुठे जाऊ नका, खट्टे बी जाऊ नका बघा, नाही लय हानीन. व्हिडिओतनं बाहेर येऊन हानीन. हा, हायसा नव. हा, झालं, उतरतोय मी पण. चला भारा घालूया तिकडे. बघा असं लाकडे गोळा करून करून एकत्र नेऊन भारा बांधायला लावते. भारा बांधायला पाहिजे आता सगळं गोळा करून. का रे शेरा, शेरू का ओरडला रे समर्थ? अजून आहे तिथं, घेऊन येतो. थांबतो इथंच मित्रांनो. हे बघा, आता भारा घालायला चालू केलोय आणि व्यवस्थित भारा घालून न्यायला लागते. हे बघा, खालती असं व्यवस्थित सरळ लाकडं लागतात. खालती असं सरळ लाकडं का घालायचं, तर वरची पडली नाही पाहिजेत. वर जे आपण घालणार आहे ती लाकडं पडली नाही पाहिजेत. आणि लई लांबडा आपण भारा करून नाही चालणार, गाडीवरनं नेणार आहे. लांबडा भारा केला तर भरपूर लाकडं बसतात. तर आपण गाडीवरनं नेणार आहे त्यामुळे लांबडं नाही करणार. हा, असं बघा झालेला आहे आपलं. एक भारा दणदणीत झालेला आहे, बघू शकता.
तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करायला मात्र अजिबात विसरू नका मित्रांनो, कारण की असले व्हिडिओज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न माझं वारंवार चालूच असते. तर भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.